नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येणार आहे। त्या संदर्भातील एक जी आर सुद्धा आलेला आहे। या योजनेसाठी पात्रता काय आहे, वय, अर्ज, कागदपत्रे काय लागणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशी नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे। हा जी आर 14 जुलै 2024 या दिवशी आलेला आहे। मित्रांनो, शासन निर्णय पाहून घेऊया। राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे। या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे या योजनेचं उद्दिष्ट आहे। या योजनेची व्याप्ती काय आहे आपण ते पाहून घेऊया। महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश या यादीमध्ये केलेला आहे। या तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब याप्रमाणे केलेली असणार आहे आणि त्याच्यामधील त्या यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात किंवा जास्तही होऊ शकतात। निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ हा एकाच वेळेस घेता येणार आहे। त्याच्यानंतर प्रवास खर्चाची कमाल मर्यादा ही एका व्यक्तीला 30,000 रुपये इतकी राहणार आहे आणि त्या 30,000 मध्ये तुमचा प्रवास होईल, जेवण वगैरे होईल आणि राहण्याची सोयही करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर योजनेचे लाभार्थी हे कोण असणार आहे तर महाराष्ट्रातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक हे या योजनेचे लाभार्थी राहणार आहेत। या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आपण ते पाहूया। लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अति आवश्यक आहे। वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असायला पाहिजे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवे, म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। त्याच्यानंतर अपात्रता पाहून घेऊया। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे ITR फाईल करत असेल, म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल, त्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य हे पात्र राहणार नाहीत। त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलं तर बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे पात्र राहणार आहेत। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत यांच्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही। कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य जर असतील तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्याच्यानंतर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, म्हणजेच तुम्हाला कोणताही रोग असू नये, जसे की TB असेल, हृदयाशी संबंधित श्वसन रोग असेल, कोरोनरी अपुरेपण असेल, कोरोनरी थ्रोम्बोसिस असेल, मानसिक आजार असेल किंवा संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी असतील तर तुम्ही या योजनेला येऊ शकत नाही, या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्याच्यानंतर अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आहे, प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल। तुम्हाला अर्जासोबत फिटनेस सर्टिफिकेट हे जोडावं लागणार आहे। सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, फिट आहे म्हणून तुम्हाला एक प्रमाणपत्र द्यावे लागेल, फिटनेस सर्टिफिकेट म्हणून, आणि ते 15 दिवसापेक्षा जास्त जुनं नसावे, म्हणजे तुम्ही 15 दिवसाच्या आतमधले हे सर्टिफिकेट पाहिजे। त्याच्यानंतर जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही। मागील वर्षी जे अर्जदार अर्ज करूनही प्रवास केले नव्हते अशा माजी अर्जदारांना या वर्षी या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही, म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही।
9वी अपात्रता पाहूया. जर अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती जर दिलेली असेल आणि कोणते तथ्य लपवून अर्ज केलेला असेल तर तो लाभार्थी प्रवासासाठी अपात्र ठरणार आहे. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण पाहून घेणार आहोत. योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे. लाभार्थ्याचे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड दोन्हीपैकी कोणतेही चालणार आहे. त्याच्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल आणि तर तुमच्याकडे जर महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असेल तर तुम्हाला जन्मदाखला हा चालणार आहे. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याने 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर हा दाखला नसेल तुमच्याकडे तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे आणि तो जोडायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच फिटनेस सर्टिफिकेट हे तुम्हाला अर्जासोबत हे द्यायचं आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र या अर्जाला जोडून तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहूया. या योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकणार आहेत. म्हणजेच या योजनेसाठी नवीन पोर्टल ओपन होईल आणि नवीन ॲपसुद्धा येणार आहे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे हा फॉर्म भरला जाणार आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही सेतू केंद्रामध्ये उपलब्ध राहणार आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया हे मोफत असणार आहे. त्याच्यानंतर अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे, कारण त्यांची थेट फोटो काढता येणार आहे आणि KYC करता येणार आहे. यासाठी अर्जदाराने उपस्थित राहायचं आहे अर्जाच्या ठिकाणी आणि त्यांच्यासोबत कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड हे जवळ बाळगायचं आहे. जर लाभार्थी अर्जदाराचं वय हे 75 वर्षाच्या वरील असेल तर त्यांना त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी राहणार आहे आणि सोबत येणाऱ्याची वयोमर्यादा ही 21 वर्षे ते 50 वर्ष इतकी राहणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला येते भारतातील तीर्थक्षेत्रांची नावे दिलेली आहे, यादी दिलेली आहे. तुम्ही ती सविस्तर पाहून वाचून घेऊ शकता. या GRची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.